सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे, तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिर्डी येथे महाशिवरात्री निमित्त साई संस्थानाच्या वतीने साई प्रसादालयात साबुदाण्याच्या खिचडीचा महाप्रसाद करण्यात आला होता। यावर्षी साई संस्थानाने गेल्या काही दिवसापासून साई प्रसादालयात प्रसाद भोजन घेण्यासाठी साई भक्तांना कुपन पद्धत लागू करण्यात आल्यामुळे मागील वर्षापेक्षा यावर्षी खिचडीचा महाप्रसाद घेणाऱ्या साई भक्तांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे। कमी साई भक्तांनी लाभ घेतल्याचे दिसते। गेल्या वर्षी 58 पोते साबुदाणा, शेंगदाणे, 970 किलो तूप, 2000 किलो बटाटे वापरून साबुदाणा खिचडी करण्यात आली होती। साई प्रसादालयात महाशिवरात्रीच्या दिवशी सुमारे 55,000 साई भक्तांनी मोफत साबुदाणा व खिचडीचा महाप्रसाद घेतला होता। मात्र यावर्षी महाशिवरात्रीला साई संस्थानाच्या वतीने 45 पोते साबुदाणा खिचडी, 3700 किलो शेंगदाणे, 661 किलो तूप व 2254 किलो बटाट्याची साबुदाणा खिचडी करण्यात आली होती। महाशिवरात्रीच्या दिवशी सुमारे 35,000 साई भक्तांनी मोफत प्रसाद खिचडीचा लाभ घेतला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे 10,000 साई भक्तांनी मोफत खिचडी महाप्रसादाचा कमी लाभ घेतला। दोन्ही महाशिवरात्रींमध्ये मोठी तफावत यामध्ये दिसून येत असून या संस्थानाने लागू केलेल्या मोफत कुपन प्रसाद भोजन योजनेचा परिणाम तर नाही ना, असेही साई भक्तांकडून बोलले जात आहे। जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवर, शिर्डी।